वाल्मिक कराडची जवळच्या नातेवाईकांच्या नावे परदेशात गुंतवणूक असल्याची माहिती सध्या समोर येते। त्या संदर्भातला तपास केला जातोय। वाल्मिकचा आर्थिक व्यवहार सांभाळणारा माणूस सुद्धा परदेशात आहे का, या संदर्भातला तपास सुद्धा केला जातोय। दहशतीसाठी वाल्मिक अमेरिकन मोबाईल नंबर वापरत असल्याचं पुढे आल्यानंतर आता या प्रकरणामध्ये आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। परदेशामध्ये वाल्मिकचा एक अत्यंत जवळचा रक्ताचा नातेवाईक राहत आहे। सीआयडीला त्या संदर्भातली माहिती मिळालेली आहे। वाल्मिक कराडची जवळच्या नातेवाईकांच्या नावे विदेशामध्ये मोठी गुंतवणूक असल्याची माहिती सुद्धा सूत्रांनी दिली आणि त्यामुळेच 14 तारखेला वाल्मिकची कस्टडी मागताना विदेशामध्ये संपत्ती आहे का, तसंच या संदर्भातली चौकशी करायची असल्यास सीआयडीनं सांगितलेलं होतं। विदेशातील व्यक्ती वाल्मिक कराडसाठी इतर लोकांना कॉल करत होती, म्हणजेच दहशतीचे कॉल थेट परदेशातून यायचे की काय, असा प्रश्न सुद्धा आता या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। सोबतच वाल्मिकचा आर्थिक व्यवहार पाहणारा ही व्यक्ती नेमकी परदेशामध्ये असल्याची माहिती सुद्धा सूत्रांकडून येते आणि त्यामुळे त्या दृष्टीने आता सीआयडी शोध घेते।